इतकंच नाही तर सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। या बजेटमध्ये महिला असतील, शेतकरी, त्याचबरोबर तरुण वर्ग हा केंद्रस्थानी दिसलाय। त्यांच्यासाठी महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे। रोजगार निर्मिती, कौशल्य विकासावर सुद्धा भर देण्यात आला या बजेटमध्ये। त्याचबरोबर अक्षय ऊर्जा निर्मिती, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर यावर सुद्धा केंद्र सरकारचं लक्ष आहे। तर नव्या पेन्शन योजनेमध्ये बदल प्रस्तावित असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर काय स्वस्त होणार आपण पाहतोय, प्लॅटिनमचे दागिने त्याचबरोबर सोन्या चांदीचे दागिने देखील आता स्वस्त होणार आहेत। सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरची कस्टम ड्युटी घटवल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे। सोनं आणि चांदीवरील 6% तर प्लॅटिनमवरील 6.5% कस्टम ड्युटी आता घटवण्यात आली आहे। इन्कम टॅक्स संदर्भातल्या मोठ्या घोषणा आपण पाहतो। नव्या कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000वर करण्यात आलेलं आहे। ते 1 लाख करण्यात यावं असा एक प्रस्ताव यामध्ये देण्यात आलेला होता, मात्र तो 50,000वरून आता 75,000 करण्यात आलेला आहे। तर इतरही मोठ्या घोषणा टॅक्स संदर्भात करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहतोय 3 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही। तर विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये देखील घट करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 40%वरून तो 35%वर करण्यात आलेला आहे। तर पुन्हा एकदा टॅक्स स्लॅब आपण पाहूया। 3 लाखांपर्यंतचं तुमचं उत्पन्न असेल तर कुठलाही टॅक्स लागणार नाहीये, आणि 3 लाखांच्या वर उत्पन्न असेल म्हणजे 3 लाख ते 7 लाख या दरम्यान 5% कर तुम्हाला द्यावा लागेल। त्याचबरोबर 7 लाख ते 10 लाख या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 10% टॅक्स हा द्यावा लागेल, आणि 10 लाख ते 12 लाख या दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर 15% टॅक्स हा तुम्हाला द्यावा लागेल, आणि 12 ते 15 लाख दरम्यान तुमचं उत्पन्न असेल तर 20% टॅक्स तुम्हाला द्यावा लागेल। या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये गरीब, महिला, युवा, शेतकरी यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे। तसंच वाढीव गुंतवणूक आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती यासाठी देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। महागाई दर स्थिर असल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तसंच गरिबांसाठी मोफत रेशन ही योजना सुरू राहणार आहे। रोजगार, स्किल डेव्हलपमेंट यावर देखील सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये भर देणार आहे। वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी म्हणून देखील विशेष तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवणं आणि त्याचबरोबर अनुकूलता उपलब्ध करून देणं यावर देखील भर असेल। अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये मोठी पडझड, सेन्सेक्स 690 अंकांनी घसरला। तर शेअर बाजारात नकारात्मक परिणाम बघायला मिळत आहेत। तर टॅक्स स्लॅबमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल, यामध्ये जे बदल सरकारने केलेले आहेत ते करणं अपेक्षित नव्हतं शेअर बाजाराला, पण तरी ते सरकारने केलेले आहेत। त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रिया शेअर मार्केटमध्ये बघायला मिळत आहेत। शेअर मार्केट 690 अंकांनी घसरलेलं आहे। तर अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला। तर इन्कम टॅक्स किती असेल आपण पाहूया। तर 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नसेल। 3 लाख ते 7 लाखाच्या आसपासचे उत्पन्न असेल त्यावर 5% कर तुम्हाला द्यावा लागेल। 7 ते 10 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10% टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे। तर 10 ते 12 लाख तुमचं उत्पन्न असेल तर 15% कर तुम्हाला भरावा लागेल। त्याचबरोबर 12 ते 15 लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न असेल त्यावर आता 20% कर आकारला जाणार आहे। तर 15 लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 30% कर भरावा लागणार आहे। तर काय स्वस्त झालंय आपण पाहतो, इलेक्ट्रिक गाड्या, एक्सरे मशीन या आता स्वस्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने, प्लॅटिनमचे दागिने देखील आता स्वस्त झाले आहेत। 6% सीमा शुल्क कमी करण्यात आलंय सोन्या चांदीवरचं, त्यामुळे सोने आणि चांदीचे दर सुद्धा कमी होतील, स्वस्त होईल सोनं आणि चांदी। तर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 3 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागणार नाही।